डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांना सुद्धा नतमस्तक होतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि ज्या 270 लाडक्या बहिणी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करून घेतलं ते लाडके राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज या ठिकाणी 194 विधानसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार आणि तुम्हा सर्वांचे की ज्यांच्यावरती आपण गेले 15 वर्ष अतिशय प्रेम करत आहात ते लाडके नेते आणि आजचे उमेदवार आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब या तालुक्याचं लाडकं नेतृत्व तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतजी कळमे साहेब तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय निलेशजी आयरे साहेब या ठिकाणी आमचे भाजपाचे नेते तसेच आपले राष्ट्रवादीचे नेते आरपीआयचे नेते सर्व या ठिकाणी नेते मंडळी व्यासपीठावरती त्यांचा मी एका वेळेमध्ये नाम उल्लेख करतो आणि उपस्थित आपण सर्व बंधू आणि लाडक्या शिवसैनिक माता भगिनी मंडळी गेल्या 20 वर्षापूर्वी 2004 ला आपले लाडके नेते स्वर्गीय प्रभाकरजी मोरे या ठिकाणी 194 मतदारसंघामध्ये पराभूत झाल्याच्या नंतर संपूर्ण महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघामध्ये भाजपचे अध्यक्ष आमचे तुकाराम दादा केसरकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी व्यासपीठावरती बसायचे आणि मग तालुक्याला तिन्ही तालुक्याला आलेले मळमळ आणि मग लाडके आमदार भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने आपल्याला नेतृत्व लाभलं। या ठिकाणी पोलादपूर तालुक्याला आपल्याला कळमे साहेबांसारखे नेतृत्व लाभलं आणि मग 15 वर्षापासून ते आजपर्यंत आपण या ठिकाणी हॅट्रिक विधानसभेच्या माध्यमातून हॅट्रिक मारलेले। त्यावेळेला आपले उमेदवार गोलंदाज होते परंतु आता 15 वर्षामध्ये अष्टपैलू असे आमदार साहेब या ठिकाणी फलंदाज आहेत आणि म्हणून निश्चितच तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमदार साहेब चौकार मारल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या ठिकाणी मी प्रकट करतो। मंडळी विरोधक अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं खोटं नेगेटिव्ह खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचं मानगावच्या त्या निजामपूरच्या टोकापासून ते या ठिकाणी आपल्या पोलादपूरच्या भूमीपर्यंत खोटं नेगेटिव्ह खोटं पसरवायचं साहेबांबद्दल नाही त्या गोष्टीचं त्या ठिकाणी खोटं नेगेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधक करतायत। या ठिकाणी आमच्या देवळे ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतच्या वेळेला लोकसभेला एक मुंबईतून आलेला नेता आमच्या लाडक्या मतदार बंधूंना आमच्या लाडक्या मतदार भगिनींना पैशाची लाच देण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला। माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी रोखण्याचं काम आम्ही केलं की म्हणे आम्ही 5-5 हजार रुपये एका मताला नवे तर तोंडामध्ये आम्ही देऊ टाकू अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी वापरली। मंडळी आपण पाहतोय त्यांच्या उमेदवारामाग ग्रामीण भागातलं आपल्या मतदारसंघातला कोणीही कार्यकर्ता दिसत नाही। भाडोत्री मुंबईतून आणायचे गावगाव राऊंड मारायचे पण गावामध्ये आम्ही बघतोय ज्या ज्या गावामध्ये यांचे उमेदवार जात आहेत त्या ठिकाणी त्यांना कोणी बैठक देत नाहीत हा खऱ्या अर्थाने त्यांचा पराजय। मंडळी पैशाचा एखाद्याला जर माज आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरण सांगतो। रावणाची लंका सोन्याची होती परंतु ज्या वेळेला रावण मेला त्यावेळेला त्याच्या तोंडामध्ये घालायला
मनी सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. आणि म्हणून आमच्या मतदारांना कोणी आम्ही पैशाचा आम्ही दाखवायचा प्रयत्न करू नका. हे शिवसैनिक अतिशय कडवट आहेत, निष्ठावंत आहेत. काही लोक म्हणतात गद्दार. अरे तुम्ही 3 पक्ष बदललेत. गद्दारीचा अर्थ काय? ज्या बाळासाहेबांनी शिवसेना ओपन केली, निर्माण केली, त्या शिवसेनेचं खऱ्या अर्थानं हे शिवसैनिक पायी घात. आम्हाला गद्दारीची भाषा शिकवताय. अरे 3 पक्ष गेले, तुम्ही बदललेत. 2 महिन्यापूर्वी तुम्ही उभाटा गटामध्ये गेलेत. गद्दारीची भाषा आम्हाला शिकवू नका. निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी तुमच्या समोर ताटमानेने उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला तुम्हा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, ज्यांची निशाणी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, कारण का आमचे संपूर्ण कार्यकर्ते हे आदरणीय भरतशेठ गोगावले म्हणूनच प्रचारासाठी उभे. प्रत्येक कार्यकर्ता हा भरतशेठ गोगावले म्हणूनच प्रचाराला उतरले. तुम्ही सर्वसामान्य आमचे मतदार आहात, तुम्ही लाडके आहात. येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरला आपली निशाणी, पहिला नंबर सोडून 2 नंबरला धनुष्यबाण निशाणी आहे. या निशाणीला आपण सर्वांनी भरघोस मतांनी मतदान करायचे. आता गेल्या 10 दिवसापूर्वी आपण 10-15 दिवसापूर्वी दिवाळी साजरी केलेली. 23 तारखेला येणाऱ्या 23 तारखेला तुम्हा सर्वांना महाड ते शेवटच्या या पोलादपूरच्या टोकापर्यंत दिवाळी साजरी करायचे असा विश्वास या ठिकाणी समाधान करतो. तुम्हा सर्वांचं दर्शन करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी आमचे प्रमोदजी गोगावले साहेब हे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील.